न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। रानडुकरांचा वडेल परिसरात धुमाकूळ, केळी पपईच्या बागा उद्ध्वस्त, लाखोंचे नुकसान। अनेक वेळा वन विभागाकडे तक्रारी, तरीही ठोस कारवाईचा अभाव। धुळे तालुक्यातील वडेल परिसरात जंगली रानडुकरांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। काबड कष्ट करून उभी केलेली केळी व पपईची पिकं रानडुकरांनी अक्षरशः भुईसपाट केल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय। या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार वडेल परिसरातील शेतांमध्ये रात्रीच्या वेळी जंगली रानडुकरांनी घुसून केळी व पपईच्या बागांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली। अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर जोमात आलेली पिकं काही तासात उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय। शेतकऱ्यांनी सकाळी शेतात जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात केळीची झाडं मोडलेली आणि पपईची झाडं उद्ध्वस्त झालेली दिसून आली। परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 6 महिन्यांपासून रानडुकरांचा उपद्रव सातत्यानं वाढत असून याबाबत वारंवार वन विभागाला माहिती देण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान नुकसानीची तात्काळ पाहणी करून वन विभागाने पंचनामा करावा, संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, तसेच रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळे केवळ पिकांचेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचेही मोठं नुकसान होत असल्यानं प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। वडेल येथील फॉरेस्ट लगत असलेले शेतकरी श्री गोरख वेडुमोरे यांच्या शेतात गेल्या 5 महिन्यात केळी या पिकाचं लागवड केलं होतं। 5 महिन्याचं पीक होतं। एकूण 2 एकर क्षेत्रामध्ये 4-4.5 झाडाची लागवड केली असून या जंगली रानडुकरांनी एका रात्रीत 500 ते 600 झाडांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। या वन विभागाने तात्काळ या घटनेचा पंचनामा करून या गोरख वेडुमोरे या शेतकऱ्याला तात्काळ भरपाई मिळवून द्यावी अशी आमच्या वडेल ग्रामस्थाकडून विनंती आहे। तसेच गेल्या 5-7 वर्षापासून या परिसरात वन विभागातील जंगली रानडुकरांचा फार मोठ्या प्रमाणात हौदूस आणि नुकसानीचा प्रकार घडत आहे। शेतकरी वारंवार अर्ज फाटा करून या वन विभागाने आतापर्यंत त्या जंगली रानडुकरांचा कुठल्याही प्रकारचा आळा घालण्यात आलेला नसून आम्ही आमदार साहेबांना व तसेच जिल्हाधिकारी वन अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कुठल्या प्रकारचं तार कंपाऊंड किंवा चारी या ठिकाणी करण्यात आलेली नसून वारंवार शेतकऱ्यांना आश्वासन देऊन या परिसरातील शेतकरी अगदी चिंतेत पडलेला आहे की कुठलं पीक घ्यावं, कारण की कांदा, पपई, कापूस, केळी या सर्व पिकांचा जंगली रानडुकरं अगदी वारंवार त्रास करून फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत। म्हणून अगदी या वडेल परिसरातील तिसगाव ढंढाणे परिसरातील सर्व शेतकरी अगदी चिंतेत आहे आणि वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन याचा आळा घालण्यात द्यावा व तसेच या शेतकऱ्याचा तात्काळ पंचनामा करून भरपाई मिळवून देण्यात यावी अशी आमची विनंती आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।